मागच्या भागात आपण पाहिलं की काव्याला प्रपोज केल्यावर काव्य चिडते आणि तणतणत तिच्या घरी जाते. आता पुढे पाहूयात. सतेजला कळत नव्हतं आपलं काय चुकलं. आपण चुकीच्या वेळी प्रपोज केलं का? तो गाडीतनं उतरला. ती गेली त्या दिशेने पाहत राहिला. तेवढ्यात विराजचा फोन आला. काय प्रेमवीर, कुठल्या कॉफी शॉपमध्ये गेलात? प्रपोज केलं का नाही? कसलं प्रपोज आणि कसलं काय? माती खाल्ली मी. त्यानं सगळं सांगितले. सतेज, असा कसा रे तू? तिला कुठेतरी कॉफी प्यायला न्यायचं, हळुवारपणे सांगायचं तिचा मूड बघून. अरे यार, ती खूप चिडली. प्रेम तर जाऊ दे, ती माझ्याशी मैत्रीसुद्धा ठेवणार नाही आता. तिच्या नजरेतून सगळेच पुरुष वाईट आहेत, त्यात माझी भर पडली. तसं काही होणार नाही. मी बोलू का तिच्याशी? नको रे बाबा, बघतो मी काय करायचं ते. काव्य आली ते रागारागातच. तिची आई घाबरली. केतकी, कशी आहेस? चांगली आहे. पार्टी कशी झाली? चांगली. हिचा मूड गेला. हिला बोलण्यात अर्थ नाही म्हणून त्या काही बोलल्या नाहीत. ती अजूनही तणतणतच होती. आई, सगळेच पुरुष सारखे असतात का गं? काय झालं सांग तरी. काही नाही, सकाळी सांगते. आई, मी चालले झोपायला. पप्पा कधी येणार? पप्पा आलेत, ते लवकर झोपले. काय झाले असेल? त्या विचारात पडल्या. पोरगी खूपच मुडी आहे, सकाळी स्वतःहून सांगेल असं म्हणून त्याही झोपायला गेल्या. केतकी खूप थकली होती. तिला झोपावं वाटत होतं, पण सगळेच घरात असल्यामुळे ती तशीच बसून राहिली. केतकी, जरा वर जाऊन आराम कर, खूप दगदग झाली तुझी, माधवीताई म्हणाल्या. नंतर झोपेन मम्मी, तुम्हाला मी आवरण्यासाठी मदत करते. नको बाळा, तू आधी ठणठणीत बरी हो, मग तुलाच करायचं आहे की सगळं. तू खरंच आराम कर, मी माधवीताईला मदत करते, वसुधाताई म्हणाल्या. केतकी बेडरूममध्ये आली. थकल्यासारखं वाटत होतं, पण सगळे काम करतात, आपण झोपायचं हे तिच्या मनाला पटत नव्हतं. खरंच आपण किती नशीबवान आहोत. लग्नाआधी ही मनसोक्त जीवन जगलो होतो. मम्मी तशी टोकायची, पण थोडं फारच. तिनं आपल्यावर कधीच निर्बंध घातले नव्हते. लग्नानंतरही किती छान माणसं भेटली. खरं तर तिच्या मनात सासू या नावाविषयी खूप भीती होती, म्हणून सगळ्यात आधी ती माधवीताईंना भेटली होती. तिची निवड चुकली नव्हती. अपेक्षा त्या चांगल्या निघाल्या. आपल्यालाही त्यांच्यासारखं वागता आले नसतं. माझ्यामुळे लोकांच्या बोलण्याचा त्यांना किती त्रास झाला असेल. विराजची होणारी ओढाताण त्यांनी कसं सगळं सहन केलं असेल. तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. विराज पण भरपूर मेहनत घेतली, त्याला काहीच तोड नव्हती. या सगळ्यांची परतफेड मी कशी करणार? 7-8 महिन्यात मी किती त्रास दिला. माझ्या आयुष्यात असं का घडलं? विराजने लग्नासाठी किती स्वप्न पाहिले असतील, पण माझ्यामुळे ते सगळे धुळीला मिळालं. एका घटनेने माझ्यावर एवढा परिणाम का झाला? मी कमजोर पडले, त्यामुळे माझ्या आयुष्याची राखरांगोळी होण्याची वेळ आली. विचाराने तिचं डोकं प्रचंड दुखत होतं. ती तशीच डोकं धरून बसली होती. विराज रूममध्ये आला. त्याला वाटले की ती झोपली असेल म्हणून हळूच आला. ती तशी बसलेली पाहून तो म्हणाला, काय झालं केतकी? डोकं दुखतं का? प्रचंड डोकं दुखतंय. त्याने सतेजने दिलेल्या गोळ्यामधून एक गोळी दिली. आता नक्की बरं वाटेल. मी तुझ्यासाठी कडक चहा आणू का? तुला बरं वाटेल. काही नको, तुम्ही सगळे माझ्यासाठी किती झटतात, गिल्टी फील होते मला. तो तिचं डोकं हळुवारपणे दाबत म्हणाला, आधी हा सगळा विचार मनातून काढ. आम्ही फारसं केलं नाही. केतकी, मला एक सांग, तुझ्या जागी मी असतो तर तू मला वाऱ्यावर सोडलं असतंस का? नाही ना? आपल्या माणसासाठीच करतात ना सगळे. आता तू शांत झोप. मनात काही विचार आणू नकोस. सारखा विचार करशील तर तब्येत अजून बिघडेल तुझी. जास्त ताण घेऊ नकोस. गुड गर्ल सारखं डोळे झाक बघू. झोप तो तिचं डोकं हळुवारपणे दाबत होता. विराज, मला तुझ्याशी खूप काही बोलायचंय. आपण बोलू.
नंतर मलाही खूप काही बोलायचे, त्यासाठी खूप वेळ आहे आपल्याकडे. आता तू शांत झोप, उद्या निवांत बोलू आपण. तिने डोळे झाकले. खूप दगदग झाल्याने ती लवकरच झोपली. विराजने तिला पांघरून घातले आणि तोही झोपायला गेला. केतकीला सकाळी लवकर जाग आली. झोप झाल्याने ती खूप फ्रेश झाली होती. विराज शांत झोपला होता. ती हळूच उठली. लवकर उठून ती तयार झाली. खाली आली. माधवीताई, वसुधाताई उठल्या होत्या. एवढ्या लवकर का उठलीस? जाग आली. तिने पटकन चहा टाकला. आजूबाजूचं पटकन आवरलं. मम्मी, मी विराजला चहा नेऊन देते. विराज, उठ. विराज. केतकी आवाज देत होती. विराज गडबडीने उठला. काय झालं केतकी? तब्येत बरी नाही का? एवढ्या लवकर का उठलीस? डॉक्टर साहेब, मी चांगली ठणठणीत आहे. तुला आवडतं तसा स्ट्रॉंग चहा बनवून आणला. घे. विराज डोळे चोळत उठला. मी स्वप्नात तर नाही ना? तिने त्याला जोरात चिमटा काढला. ओय. तो जोरात ओरडला. डॉक्टर साहेब, उठा आता, सकाळ झाली. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. चक्क केतकी तयार होऊन त्याच्यासाठी चहा घेऊन आली होती. तो पाहतच राहिला. मोरपंखी कलरची साडी, भांगात सिंदूर, नुकतेच केस धुतले असल्यामुळे मोकळे केस. खूप सुंदर दिसत होती ती. चहा घे, नंतर मला बघ, केतकी म्हणाली. काय दिसतेस यार? असं वाटतं काही वाटू देऊ नको. पी चहा. केतकी साडी का घातली? सुटसुटीत ड्रेस घालायचा ना. घरात पाहुणे आहेत ना म्हणून. त्याने चहा पटकन पिला. तिला जवळ ओढत म्हणाला. केतकी, आपले खूप काम अधुरे राहिलेत की. तिच्या गालावर आपले ओठ टेकवत तो म्हणाला. डॉक्टर साहेब, लाडात येऊ नका. सकाळ झाली आहे आता. ती त्याच्या जवळून उठत म्हणाली. त्याच्या स्पर्शाने ती मोहरली होती. लग्नानंतर तो पहिल्यांदा तिच्या जवळ आला होता. त्याने तिला घट्ट मिठी मारली. विराज, आत्ता नको, नंतर, असं म्हणून ती पटकन पळाली. सतेजने प्रपोज केल्यावर काव्या तनतनत घरी आली. झोपल्यावर ती विचार करत होती, आज आपण असे का वागलो? सतेजने प्रपोज केलं म्हणून राग आला का? तिने आपल्या मनाला प्रश्न विचारला. उत्तर नाही आलं. खरं तर तो तिला आवडत होता. त्याचा सहवास तिला आवडायचा. मग आपण त्याला का नाही म्हणालो असेल? ती विचार करत होती. तिला कसल्याही बंधनात अडकायचे नव्हते. आपल्या बोलण्याने तो किती दुखावला गेला असेल. सॉरी सतेज, असं बडबडत ती झोपी गेली. सकाळी काव्याची आई उठवायला आली. काव्या, सकाळचे 10 वाजतायत, तू अजून झोपेतच? उठ बेटा. आई, मी जागीच आहे. डोळे झाकून पडले होते. काय झालं बेटा? तू रात्री रडलीस का? नाही ग, मला सांगण्यासारखं नाही का? मला सांगण्यासारखं नाही का? तसं काही नाही. तू एवढा विचार करू नकोस. एक डाव हुकला म्हणजे दुसराही तसाच नसतो. तू हो म्हण सतेजला. आई, तू काय बोलतेस हे? तिला आश्चर्य वाटत होतं. हे सगळं आईला कसं माहीत झालं? रात्रभर तू फक्त सतेज नावाचा जप करत होतीस. मी तुझी आई आहे. तुझ्या मनात काय चाललंय कळतंय मला बेटा. काव्या पुढे गेलेली मागे गेली. आई, काय म्हणालीस? तुला काय माहीत आहे? सकाळीच सतेज घरी आला होता. तुझ्या पप्पाला त्याने रीतसर मागणी घातली. काव्याच्या मनात असेल तरच आपण पुढचं बोलू, असा तो म्हणाला. काव्या, मलाही तो डॉक्टर जावई म्हणून पसंत आहे. हा, खरंच तो तुझ्यासाठी योग्य आहे असं तुझ्या पप्पांनाही वाटतं. तू पण विचार करावा. तुझ्यासाठी हे पत्र दिले त्याने, वाच आणि तुझा निर्णय सांग, असं म्हणून त्या रूमच्या बाहेर गेल्या. तिने पटकन पत्र वाचायला घेतलं. कडक लक्ष्मीजी, खरं तर नावाआधी प्रिय लावणार होतो, पण घरात तुझा रागाचा पारा वर सरकेल म्हणून फक्त कडक लक्ष्मीच. मला प्रपोज कसं करतात, हळुवार प्रेम वगैरे नाही जमत. जे मनात आहे ते मांडायचे, हे माझं तत्व आहे. स्नेहलसुद्धा म्हणायची, सतेज, तुला प्रेम कशाशी खातात हेच माहीत नाही. मी पडलो डॉक्टर, मला सरळ सरळ ट्रीटमेंट करता येते. असो, खरं तर स्नेहल माझं पहिलं प्रेम. आम्ही एका कॉलेजमध्ये होतो. कालांतराने आम्ही लग्न केलं. खूप प्रेम करत होती ती माझ्यावर. प्रत्येक वेळी ती मला सांभाळून घ्यायची. खूप आनंदात दिवस जात होते.
खूप हळवी होती ती. मी पहिल्यापासून रफ अँड टफ आहे. तिच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहत असे. मी विसरलो तर ती रडायची, फुगायची, अबोला धरायची. पण क्षणभरच 5 मिनिटात बोलायला लागायची. तुला वाटत असेल मी प्रपोज तुला करतोय आणि स्नेहलचं काय सांगत बसलो. पण आज माझ्या मनात जे आलं आहे ते मी तुला लिहिणार आहे. सांगायला तर मला येतच नाही, म्हणून हा लेखन प्रपंच. आमचं सहजीवन खूप छान चाललं होतं, पण नियतीला ते मंजूर नव्हतं. 1 वर्षाच्या आतच सगळं संपलं. मी एक डॉक्टर असून सुद्धा तिला वाचवू शकलो नाही. राहिल्या त्या सोनेरी सुखद आठवणी. त्या आठवणीवरच मी जगत होतो. उदास एकाकी बसलेले माझ्या आईला आवडत नव्हतं. ती मला नेहमी म्हणायची, जाणारा जातो, त्याची सर कशाने भरून येणार नसते. त्याच्या मागे राहणाऱ्याला जगण्यासाठी कसरत करावी लागते. स्नेहल पत्नी म्हणून, सून म्हणून खूप छान होती. पण तिच्या आठवणीने जगण्यापेक्षा तुझं आयुष्य नवीन जोडीदाराच्या साथीने सुरू कर. आमच्यासाठी तरी तू दुसरं लग्न कर, असं आई माझ्या मागे कितीतरी वेळा लागली होती. मला पुन्हा दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करावं असं वाटतच नव्हतं. मी माझं हॉस्पिटल, माझे पेशंट, मित्र यातच मी आनंदी होतो. पण ज्या दिवशी मी तुला पाहिलं केतकीबरोबर, त्या दिवशीच माझ्या मनात काहीतरी हालचाल झाली. तुझ्याबद्दल काहीतरी वाटू लागलं. जेव्हा आपण मुंबईला गेलो होतो त्याच वेळेस मी तुला माझ्या मनातलं सांगायला आलो होतो. पण त्याच वेळेस सुयश समोर आला आणि तू ते बोलून गेलीस. तू जरी लग्नाचं खोटं म्हटलं असलीस तरी पण माझ्या मनात तुझ्याविषयी खरंच लग्न करण्याची इच्छा होती. मी विराजला बोलूनही दाखवलं होतं. तो मला म्हणाला होता, तू तुझ्या मनातलं काव्याला सांग. मी मात्र त्यावेळी सांगू शकलो नाही. केतकीच्या दुखण्याने विसरून गेलो. तुझा खूप मोठा गैरसमज झाला होता. मला मनापासून तू आवडली होतीस. तुझा पूर्व इतिहास मला माहीत आहे. तुला नाटकाची खूप आवड आहे आणि तू अभिनयही करतेस. ही खूप छान गोष्ट आहे. अभिनय तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी त्यासाठी नाही कधीच म्हणणार नाही. तुला वाटेल लग्नाआधी सगळेच असंच म्हणतात, कारण तुला सुयशनेही लग्नाआधी परवानगी दिली होतीच की. लग्नानंतर तो बदलला हेही मला माहीत आहे. तुझ्यावर मी हे करू नको, ते करू नको अशी कसलीही जबरदस्ती करणार नाही. कदाचित तुझा पहिला अनुभव चांगला नसेल म्हणून तुझा प्रेमावरचा विश्वास उडाला असेल. तुझ्या मनात काय चाललंय हे मला माहीत नाही. मला मात्र तू मनापासून आवडतेस. तुझ्यावर कसलीच जबरदस्ती नाही. तुझे जे मत असेल त्याचा मी आदर करेल. माझ्या जे मनात आलं ते मी यात लिहिलं. यानंतर तुला भेटून डिस्टर्ब करणार नाही. माझ्या पत्राचे उत्तर शांत डोक्याने दे. तसं रीतसर मागणी तुझ्या वडिलांकडे घातली आहे मी. त्यांनी आपल्या लग्नाला होकार दिला आहे. तुला हा माझा आगाऊपणा वाटेल, पण मी हे तुझ्या डोळ्यामुळे करू शकलो. तोंडाने तू माझं प्रेम नाकारत होतीस, पण तुझ्या डोळ्याने केव्हाच सहमती दिली होती. हे खरं आहे ना? काय ते आज विचार करून सांग. हो असेल तर विराजच्या घरी ये. नाहीतर नाही आलीस तर मी समजेल तुझ्या मनात नाही. नंतर मी तुला कधीही विचारणार नाही. तुझाच पोतराज. पत्र वाचून काव्या फक्त रडत होती. तिने केतकीला फोन केला. कालपासूनची सगळी घटना तिला सांगितली. वहिनी, आत्ताच्या आत्ता माझ्या घरी या. काव्याला काही कळालं नाही. आपण हिला काय सांगतो आणि ही काय म्हणते. केतकी, मी तुला काय सांगते आणि तुझं काय चाललंय. विराजला फोन दे. विराज, तिची तब्येत बिघडली का? ती असं का बोलते? केतकी चांगली आहे ना? तू आज आमच्या घरी ये, सगळं सांगतो. मी आज येत नाही. काऊ, जास्त विचार करू नकोस, घरी ये. केतकीला काय झालं? ती असं का बोलली? आज तिच्या घरी जावंच लागेल. केतकी अशी का बोलली? खरंच तिची तब्येत बिघडली का? मी सतेजबद्दल बोलत होते आणि हिचं काय चाललंय? उद्या नाटकाच्या दौऱ्यासाठी औरंगाबादला जायचं आहे. त्याची तयारी करायची होती तिला. तिनं सामान पॅक केलं. डायलॉगचे कागदपत्र वगैरे घेतले. सतेजचं पत्र डायरेक्ट ठेवून दिलं. नको, सध्या नकोच. सगळं लक्ष आता नाटकाकडे.
सतेजला वाईट वाटले तरी सध्या तरी प्रेम नको, लग्नाचा विचार नकोच. काव्याने तिच्या मनाचा पक्का निर्णय केला आणि बॅग भरून ती बाहेर आली. सध्या फ्रेंड्स म्हणूनच राहू, पुढचं पुढे बघू असा विचार करून ती बाहेर आली. आई, मी उद्या औरंगाबादला जाणार आहे. माझ्या नाटकाचा दौरा आहे. तुला सांगितलं होतं ना. तू पत्र वाचलंस का? हो आई, मी विचार केला. सध्या लग्नाचा विचार नको. मला थोडा वेळ हवा आहे. काव्या, ही वेळ परत येत नसते. मला वाटतं तू परत विचार करावा. काव्या काहीच बोलली नाही. आई, आज नाश्त्याला काय आहे? मी नाश्ता करून केतकीच्या घरी जाते. जाताना केतकीला पुड्याच्या वड्या नेऊन दे. केतकीला खूप आवडतात बरं का. जाऊ दे ना. नाही देत. किती पटकन मूड बदलतो ना तुझा. आत्ताच जाते म्हणालीस. हो, पण आता नकोय जायचं मला. विराजच्या घरी सतेज आला होता. केतकीने मस्त गरम गरम समोसे केले होते. सगळे गप्पा गोष्टी मारत बसले. सतेजचे सगळे लक्ष दाराकडे होते. वाट पाहत आहे हे त्याच्या नजरेतून जाणवत होतं. सतेज, कुणाची वाट पाहतोयस? कोणाची नाही, तो गडबडीने म्हणाला. केतकी आणि विराज मनातल्या मनात हसत होते. तेवढ्यातच बेल वाजली. सतेजच्या मनात आशा निर्माण झाली. नक्कीच काव्या आली असेल. केतकीने दार उघडलं. काकू, तुम्ही? काव्या नाली नाही का? येणार होती, पण ती उद्या औरंगाबादला जाणार आहे. त्या गडबडीत आहे म्हणून. अचानक औरंगाबादला? तिच्या नाटकाचा दौरा आहे ना म्हणून. तुला वड्या आवडतात ना, तुझ्यासाठी खास आणलेत मी. काकू, आधी तुम्ही समोसे खा. गरम गरम आहेत, खाऊन घ्या आधी. बराच वेळ त्या गप्पा मारत बसल्या. सतेज, काव्या तुला करेल नंतर फोन. काही हरकत नाही काकू. काव्या न आल्याने त्यांचा चेहरा पडला होता, पण तो काही बोलला नाही. काव्याची आई थोडा वेळ गप्पा मारत बसली होती. थोड्या वेळाने त्या गेल्या. मी पण निघतो रे विराज, असं म्हणून सतेजही गेला. तो विचार करत होता, मी आवडत नसेल का तिला? डोळ्यात तर तिच्या प्रेम जाणवत होतं मला. आपल्यालाच भास होतो की काय? तिच्या मनात आपल्याविषयी कसल्याच भावना नसतील तर फोर्स करण्यात काय अर्थ आहे? काही का असेना, तिनं फोन करायला हवा होता. आता मात्र स्वतःहून तिला संपर्क करायचा नाही असं त्यानं ठरवलं होतं. तो घरी आला. त्याची आई म्हणाली, सतेज, तुझी मैत्रीण आत्ताच येऊन गेली. हे बघ, हा लिफाफा देऊन गेली. ठेव तिथं, मी नंतर वाचेल. मला आता खूप कंटाळा आलेला आहे. मी जरा पडतो. काय झालं सतेज? तब्येत बरी नाही का तुझी? काही नाही, काही विशेष नाही. थोडं डोकं दुखते. झोपलं की होईल बरं. सतेज थोडा वेळ झोपला. झोपल्यामुळे त्याला जरा फ्रेश वाटत होतं. बोल आई, काय म्हणत होतीस? तुझी एक मैत्रीण आली होती. तिनं हा लिफाफा दिला. कोणती मैत्रीण? नाव लिहिले नाही. तू वाचून बघ, कळेल तुला. तोपर्यंत मी तुला चांगला कडक चहा बनवून आणते. असं म्हणून त्या किचनमध्ये गेल्या. त्याने पत्र उघडलं. त्यात फक्त लिहिलं होतं, मी तुझी सहचारिणी बनायला तयार आहे. तुझीच हक्काची कडक लक्ष्मी. त्याने वाचलं आणि त्याच्या मनात आनंदाच्या उफळ्या फुटायला लागल्या. त्याच्या आईने चहा आणला. घे, बरं वाटेल. आई, आता चहाची गरज नाही आहे मला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. काय झालं? आत्ता तर डोकं दुखत होतं ना. मला सांग, काव्या आली होती का? हो, तू येण्याच्या 5 मिनिटं आधी ती गेली. तो काव्याला फोन लावू लागला. बऱ्याच वेळा त्याने तो फोन ट्राय केला, पण फोन लागत नव्हता. त्याची आई तिथंच बसली होती. सतेज, तिचा फोन लागणार नाही. किती प्रयत्न केला तरी, कारण तिचा फोन पाण्यात पडला आहे म्हणून बंद आहे. तुला कोणी सांगितलं? माझ्या सुनबाईने. त्याला आश्चर्याचे धक्के बसत होते. आई, काय म्हणालीस? एवढे आश्चर्य वाटायला काय झालं? काव्याने सगळं सांगितले आहे आम्हाला, आणि आम्हाला ही सुनबाई पसंत आहे. काय डेअरिंगबाज मुलगी आहे. डायरेक्ट सासूशी संधान बांधले. तिचा फोन पाण्यात पडला म्हणे. असा कसा पडला? आणि हो, ती घरी नसणार, कारण ती औरंगाबादला जाणार आहे. 3 दिवसांनी परत आल्यावर ती तुला भेटेल.
आई म्हणाल्या, काय मुलगी आहे ही, सतेजला काय करावं हे सुचतच नव्हतं. आता हे 3 दिवस कसे जाणार. सतेज किती वाट पाहत होत, त्याचा चेहरा किती पडला होता. काव्या पण ना. विराज, काव्याला मी फोन करू का? नको. प्रेम ही भावना उत्स्फूर्तपणे असते. प्रेम हे कोणाच्या सांगण्यावरून होत नसतं. तिला तिचा वेळ घेऊ दे. मला खात्री आहे तिचं प्रेम आहे सतेजवर, पण मागच्या अनुभवामुळे तिला भीती वाटत असावी. तिचं पहिलं लग्न ही लव्ह मॅरेज होतं ना, म्हणून ती निर्णय घ्यायला वेळ करत असेल, दुसरं काही नाही. केतकी म्हणाली, ते मला माहिती आहे, म्हणूनच म्हणतो तिचा निर्णय तिला घेऊ दे. तू स्वतःहून फोन करू नकोस. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. नंबर अननोन होता. तिने फोन उचलला. हॅलो, कोण बोलतंय? मी काव्या. माझा मोबाईल बंद पडला ना, म्हणून मैत्रिणीच्या मोबाईलवरून फोन करत आहे. कधी पोहोचलीस औरंगाबादला? आता जस्ट पोहोचले. काल मी येणार होते पण नाही जमलं. केतकी, काल मी सतेजच्या घरी गेले होते. काय? सतेज तर तुझी इथे वाट पाहत होता ना. तू तिथं काय करत होतीस? केतू, तेच सांगायला तर फोन केला आहे ना. ऐक जरा. सतेजने मला प्रपोज केल्यावर मी खूप विचार केला, उलटसुलट सगळ्या बाजूने. विचारांती मी निर्णय घेतला आणि डायरेक्ट त्याच्या घरीच गेले, त्याच्या आईवडिलांना भेटायला. मागच्या वेळेस सुयशने घरी काहीच सांगितलं नव्हतं, त्यामुळे या वेळेस मला रिस्क घ्यायची नव्हती. काका काकू खरंच खूप छान आहेत. त्यांना मी सगळं सांगितलं, माझ्या नाटकाची आवड वगैरे सर्व. मी लग्नानंतरही नाटकात काम करणार आहे, चालेल का हे सगळं विचारलं. काका पण नाटकाचे भक्त निघाले. त्यांना कसलीही हरकत नाही. काका काकूलाही मी सून म्हणून खूप पसंत आहे. खरं तर सतेजला पण मी लगेच भेटणार होते, पण बराच वेळ वाट पाहिली, तो काही आलाच नाही. त्यामुळे मग पत्र लिहून घरी वापस आले. काव्या, परत फोन केला का नाहीस? नाही, आल्यावरच सांगेल त्याला. चांगला निर्णय घेतलास तू काऊ. सतेज तुला खरंच सुखात ठेवेल बघ. तो माझा भाऊ आहे. म्हणजे तू माझी वहिनी? तो तुझा भाऊ कधी झाला? भेटल्यावर सांगेल तुला. काव्या, सतेज चांगला आहे म्हणून त्याला पिळू नको. नाही हो वंस, तू माझी नणंद आहे म्हणल्यावर मी तुला वंस म्हणणार. वंस कंस असं काही म्हणायचं नाही. तू लवकर परत ये, मग बोलू आपण. तिनं फोन ठेवला. मग काय, बाईसाहेब खुश ना? तुला काव्याची काळजी होती ना? हो, पण आता मात्र मी आनंदात आहे. चल स्वयंपाक करायला मला. केतकी, आज संध्याकाळी बाहेर फिरायला जाऊ. हॉस्पिटलमधून आलो की जाऊ. किती काम करतेस, तुलाही जरा बदल होईल. विराज, केतकी खूप दिवसानंतर बाहेर पडले होते. ते त्यांच्या नेहमीच्या टेकडीवर आले. सूर्यास्त होत होता. किती छान वाटतं नाही का? तो महाकाय लाल गोळा क्षितिजा आड जाताना मोहक वाटत होता. संध्याकाळी पक्षी आपापल्या घरट्यांकडे जात होती. त्यांचा तो किलबिलाट सुमधुर संगीतापेक्षाही गोड वाटत होता. विराजच्या खांद्यावर मान ठेवत ती म्हणाली, किती छान वातावरण आहे. हो ना, सगळा थकवा निघून जातो या निसर्गाच्या सानिध्यात. केतकी, किती सुंदर दिसतेस. हसल्यावर किती सुंदर दिसतेस ना तू. मागच्या 7-8 महिन्यात आपल्या आयुष्यात खूप घडामोडी घडल्या. तुझ्या आजारपणात मी खूप खचलो होतो. त्यावेळेस मी खूप हतबल झालो होतो, पण माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता. तू नक्की बरी होणार यावर खात्री होती माझी. मी आज तुला इथं का आणलं माहीत आहे का? तू बरी झाल्यावर खूप पोक्त बायकासारखी वागतेस. माझी आधीची केतकी कुठेतरी हरवली. ती अल्लड अवखळ केतकी कुठे गेली? घराच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली तू प्रचंड दबली आहेस. तुझ्या डोक्यात याचं प्रचंड गाठोडं होत आहे. हे ओढ्याचं गाठोडं तुझ्या डोक्यावरून खाली उतरल्याशिवाय आपलं सहजीवन आनंदी होणार नाही. तू एखादं काम केलं नाही तरी आई तुला बोलते का? नाही विराज, आईचं काही म्हणणं नसतं. त्या राहू दे म्हणतात. मलाच गिल्टी फील होतं. माझ्यामुळे तुम्हाला एवढं सहन करावं लागलं. घडला तो भूतकाळ होता. सगळं विसरून पुढे गेलो तरच आपण आनंदी राहू शकू. एवढा समजदार कसा आहेस रे तू? समजदार वगैरे काही नाही गं. संसार म्हटला की हे आलंच. तुझ्या जागी मी आजारी असतो तर तू पण हेच केलं असतंस ना.
का दिलं असतं वाऱ्यावर सोडून? नाही, कदापि नाही. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं यालाच तर प्रेम म्हणतात, हो की नाही? लग्नबंधन म्हणतात. तू पाहतोस ना, आज सूर्यास्त झाला, पण तरी उद्या जोमाने तो उगवतोच ना. आपल्या नव्या ऊर्जेच्या साथीने, नव्या तेजाने आपलं प्रकाश देण्याचं काम जोरात करतो. तू तुझं ड्रॉइंग परत सुरू कर. भूतकाळाचं जोखड फेकून दे. नक्कीच नॉर्मल होण्याचा प्रयत्न करते. उद्यापासून आपल्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाची तयारी करायची आहे. बराच वेळ ते बोलत होते. बोलण्याने तिला आणि त्याला खूप मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. 5 वर्षानंतर या 5 वर्षात बरंच काही घडून गेलं होतं. चला, आपण धावता आढावा घेऊ. दोन्ही घरची संमती असल्यामुळे काव्याचं लग्न धूमधडाक्यात झालं. केतकीने स्वतःचे लग्न अनुभवलं नव्हतं. काव्याच्या लग्नात सगळं तिने एन्जॉय केलं होतं. प्रत्येक विधीमध्ये तिनं सहभाग घेतला होता. विराजने स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं होतं. विराजचं समाजकार्यही जोमाने चालू होतं. केतकी, विराज त्यांच्या संसारात रमून गेली होती. सतेज तज्ज्ञ न्यूरोसर्जन म्हणून नावारूपाला आला होता. काव्याला सतेजबरोबर लग्न केल्याचा पश्चाताप कधीच झाला नाही. अजूनही ती नाटकात काम करत होती. तिला मोठ्या भूमिकेच्या ऑफर येत होत्या. सतेजची पूर्ण फॅमिली सपोर्ट करत होती. वसुधाताई, माधवीताई विहीन म्हणून कमी पण मैत्रिणीसारखं जास्त वागत होत्या. केतकीने परत चित्र काढायला सुरुवात केली होती. ती एक नावारूपाला आलेली चित्रकार म्हणून ओळखली जात होती. सतेज, काव्याला इरा नावाची गोड मुलगी झाली. विराज आणि केतकीला प्रतीक नावाचा गोड मुलगा. लग्न हे बंधन न मानता ते प्रेमाने, मायेने, विश्वासाच्या जाळ्याने विणले तर सुंदर विश्व निर्माण होतं. लग्न निभवणं ही चेष्टा नाही, तर ती एक कला आहे. आणि ही कला सगळ्यांना जमते असं नाही बरं का. या ठिकाणी आपली ही कथा संपते. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. हा भाग तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठल्या विषयावर कथा ऐकायला आवडतील ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. लवकरच भेटूयात एका नवीन विषयासोबत आणि नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.